काणकोण तालुक्यात दुधग्राम प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा आदिवासी समाज कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी केली आहे। तसंच या भागातील वनसंपदेचा योग्य उपयोग करण्याच्या हेतूने इको टुरिझम संकल्पना राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी आश्वासन दिलं। पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत। गोवा हे देशातील एक सुंदर राज्य असून निसर्गाने मुक्त हस्ताने या छोट्या राज्याला भरभरून दिलंय। गोवा म्हटलं की तिथला हिरवा निसर्ग आणि सुंदर समुद्र किनारे डोळ्यापुढे येतात। गोमंतकाच्या निसर्गाचं गुणगान करणारे कवी बाव बोरकर यांच्या कवितेचीही याद येते। जगाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणारा चिमुकला गोवा पर्यटनाशिवाय अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे। मासेमारी, खाण उद्योग आणि शेती याबाबत देखील या राज्यानं आपलं वेगळंपण जपलंय। पर्यटनामुळे मागे पडलेल्या शेती व्यवसाय पुढे बहरावा म्हणून तवडकर आता स्वतः गावोगावी फिरून लोकांना शेती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत। काणकोण तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। अत्यंत दुर्गम क्षेत्र तसंच नेतृत्वाचा अभाव या गोष्टीमुळे काणकोण तालुका उपेक्षितच राहिला। पण विद्यमान सरकारमधील स्थानिक आमदार रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली काणकोण तालुक्यानं विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे। येत्या 1 वर्षात खोतीगाव पंचायत क्षेत्रात दुधग्रामाची स्थापना करून या भागाला राज्याच्या नकाशावर आणणार असल्याचं ध्येय त्यांनी ठेवलंय। या प्रकल्पामुळे गेल्या 50 वर्षापासून इथे असलेल्या दारिद्र्य, इतर सुविधांचा अभाव या गंभीर समस्या दूर होणार आहेत। खोतीगाव पंचायत क्षेत्रातील दुर्गम अशा नडकेवाड्याचे गोवा मुक्तीनंतरच्या 50 वर्षाचे दारिद्र्य व अंधार दूर करण्यासाठी 1 वर्षभरात या ठिकाणी दुधग्रामाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी वर्षभर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती राज्य शासनाच्या सर्व खात्याचे प्रमुख अधिकाऱ्यांनी या वाड्याचा दौरा करून पाहणी केल्यानंतर क्रीडा व युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांना दिली। हा वाडा खोतीगाव अभयारण्याच्या कक्षेत असल्यानं येथे असलेल्या 14 कुटुंबियांना वीज, रस्ता या पायाभूत सुविधांना वंचित व्हावं लागलं। मात्र त्यांची ही गैरसोय दूर करताना हा वाडा राज्याच्या नकाशावर दुधग्राम म्हणून आणण्यात येणार आहे। दूध उत्पादनाला पोषक अशी शेती जमीन, पाणी आणि त्याचबरोबर मनुष्यबळ येथे आहे। या जमिनीपैकी बहुतेक जमीन देवालय व खासगी मालकीची आहे। त्यांच्याकडून लीज तत्वावर व गरज पडल्यास जमीन संपादन करण्यात येणार आहे। चीफ मिनिस्टर, फॉरेस्ट मिनिस्टर, इवन आमचे चीफ कन्झर्वेटर फॉरेस्ट वाईल्डलायफ आमचे रिचर्ड, हे सगळे जे बसून आसात एक निर्णय घेतलो, ह्या गांवांक रस्तो दिवपाक जाय, अंडरग्राउंड केबलिंग लायट दिवपाक जाय, अशे तरेचे निर्णय जालो। जर रस्तो मेळटा आनी लायट मेळटा जाल्यार इतली सुपीक जमीन जी आसा ह्या जमनीचो उपयोग आसा बरे पद्दतीन की लोक सक्षम जावचे, की लोकांची आर्थीक वेवस्था जावची, ह्या सगळ्यांक कित्याक करचें न्ही असो एक हें धरून घेतलें। आज प्रामुख्यान गांवांतल्यान लोक गांव सोडून शारांत वचपाक लागले आसा आनी खोतीगांव वायल्ड लायफ सँच्युरी आनी हो जो भाग आसा निसर्ग सौंदर्याच्या बाबतींत इतलो श्रीमंत गांव आसा, संस्कृती भरलेलो गांव आसा। अशा इतली श्रीमंती आसतना लोकांक गांव सोडून भायर वचपाची पाळीच येता कित्याक, हो एक म्हाजे मुखार प्रश्न आसा। त्या सुद्दां निर्णय आमी घेतलो आसा। आतां नवीन जो कायदो आसा ट्रायबल फॉरेस्ट एक्ट, ह्या कायद्यानुसार ज्यो जमनी लोक कसयताले त्यो जमनी ताज्या नांवाचेर जावपाचें प्रोविजन आसा। ह्या कायद्याचो आदार घेवन हो गांवांतली सगळी जमीन आसा ट्रायबल डिपार्टमेंटाच्या डिपार्टमेंटा कडेन घेवन लीज बेजाचेर किंवा एक्वायर करून किंवा त्या लोकांच्या माध्यमांतल्यान लोकांक पार्टिसिपेट करून आणि समजा एग्रीकल्चर प्रोडक्शन वाडोवपाचें 100% जर लोकांक सपोर्ट केलो, समजा दूध मोठ्या प्रमाणात वाडोवपाचें आसल्यार आज सरकार दूध ग्राम हो कॉन्सेप्ट हाडलेलो आसा आनी ह्या दूध ग्रामाक रिलेटेड अशे तरेची एक्टिविटी की तांकां 100% जर शेतकऱ्यांक जर सपोर्ट केलो जाल्यार म्हाका दिसता सादारणशे 100-200 जे लोक शेतकरी आसा ह्या भागांतले ते हांगा ह्या हाजेर बऱ्यापैकी गव्हर्मेंटाचे सर्विसीस तेच ताकदीचे सॅलरी पैसे एकट्या उबे रावूंक शकता। खाणीमुळे गोव्याच्या निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय। आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या या व्यवसायाचं सध्या तरी भवितव्य अधांतरी आहे।
मात्र तवडकर यांनी पर्यावरणाला हानी न पोहोचवता रोजगार निर्मितीसाठी इको टुरिझम संकल्पना राबवण्यासाठी पावले उचलली आहेत। निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या काणकोण तालुक्यात जैवसंपदेबरोबरच इथली संस्कृती आणि कला यांचा संगम जुळवून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली आहेत। यामुळे स्थानिकांना स्वावलंबी व्हायला मदत तर मिळेलच, शिवाय निसर्गाच्या सानिध्यात राहत असलेल्या या काणकोणकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे। इको टुरिझम प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी नुकतंच जाहीर केलं। सेंद्रिय खताचा वापर करून फळभाज्या शेती याची लागवड करण्यात येईल। त्यामुळे यापुढे ॲग्रोनिक शेतीसाठी हा वाडा पुढे येणार आहे। त्यासाठी शासनाचे सर्व खात्याचे सहकार्य असणार आहे। ट्युरिस्टिक स्टेट आसा आनी तातूंत आज प्रामुख्यान गोंयाक येणारे ट्युरिस्ट जो आसा तो खंयच्या तरी बिचार वता, खंयच्या तरी एक चर्चीक वता, खंयच्या तरी एक मंदिराक वता आनी तो म्हणटा की आपलें प्रेडिक्शन करता, खावप पिवप मजा करो आनी इल्लें सोरो मारलो बाकी सगळें केलें मजा केलो आनी गेलो। हो एक कॉन्सेप्ट सबंद लोकांक आसा गोंयाक येवप मजा करप। पूण त्याच्याय पेक्षा गोंयची जे ग्रामीण भागातले कल्चर आसा, ग्रामीण भागातले नेचर आसा, ह्या संदर्भांतले अजून ट्युरिस्टांक डायवर्ट करपाक आसा सरकार किंवा आमी सगळे गोंयकार आसा ते आमी फेल्युअर ठरलेले आसा। आनी तातूंत विचार सगळ्यांक दिसतालो की सबंद गोंयाक काणकोण तालुक्यांतलो श्रीमंत तालुको ना। हांव श्रीमंत तालुका कित्या खातीर म्हणटा की एक कल्चर आसा न्ही ते भरपूर ओतपर भरलेलें आसा। आज आमी गोंयचे कल्चर जे म्हणटा आसतना की ताजो मोठो छाप जो आसा तो काणकोण तालुक्याच्या कल्चराचो आसा। दुसरें अत्यंत म्हत्वाचें की एक सायडीन न्हंय आसा, एक सायडीन जंगल आसा, डोंगर आसा आनी सगळ्यांत म्हत्वाचो म्हणटा तो की काणकोण तालुक्याक मायनीचो डिस्टर्बन्स ना। इतले निसर्ग सौंदर्यान कल्चरान भरलेलो तालुको एकमेव तालुको आसा हो काणकोण तालुका। ही काणकोण तालुक्याची जी श्रीमंतकाय आसा ती एनकॅश करपाक जाय हें म्हाका सदांच दिसतालें। आनी त्यातल्यान की खऱ्या अर्थान जर गोंयच्या ट्युरिस्टांक केन्ना तरी डायवर्ट करपाक जाय, जर काणकोण तालुक्यांत आयले जाल्यारच आपूण गोंय पळयलें अशें तरेचें हें दिसपाक जाय, हें एक मनाक दिसतालें। आनी त्याच दृश्टिकोनांतल्यान की आदर्श ग्राम हो कॉन्सेप्ट कशें आयलो, पूर्ण गोंयचें जें कल्चर आसा तें ग्रामीण कल्चर आसा तें हांगा प्रत्यक्षांत दाखोवप आनी तें सिंबॉलीक आमी आमच्या फेस्टिवलाच्या निमित्तान दाखयतात। लोकोत्सव जो आसा पूर्ण गोंयच्या ग्रामीण संस्कृतीच्या आधाराचेर सादारण 100-200 वर्सां फाटली गांवांतली जे कल्चर आसा जशाच तशें हांगा दाखोवपाच्या दृश्टिकोनांत लायव्ह दाखोवपाच्या दृश्टिकोनांत हांगा प्रयत्न जाता। आनी आदर्श गांवाचो एक सेपरेट एक भाग जो आसा की हांगा एक दिसतालें की म्हाका सदांच दिसतालें की आमचें एक एज्युकेशनची सिस्टम जी आसा ती गुरुकुल सिस्टमीच्या आदाराचेर हांगा परत एकदां हें सुरू जावचें। कारण आज वायट गोश्टीचो की कोस्टल बेल्टाक किंवा बाकी ह्या सगळ्या भागांनी की वायट गोश्टीचो प्रभाव भुरग्यांचेर पडत गेल्ले की जे संस्कार तांकां मेळपाक जायना, ह्या अर्थान की एक निवासी शाळा की एक गुरुकुल पद्दतीचेर हांगा आसतली अशा तरेचे कॉन्सेप्ट घेवन फाटले अनेक वर्सां पळयताले। आनी ताका ह्या वर्सां यश आयिल्लें आसा। एक सेंट्रल गव्हर्मेंट आनी गोवा गव्हर्मेंटाच्या माध्यमांतल्यान की ह्याच प्रोजेक्टा खातीर एक मॉडेल गोंयांतलो युनीक असो प्रकारचो प्रोजेक्ट आसा की 21 crore जे आसा न्हय की एप्रूव जाल्ले आसा। ह्या फुडले म्हाका दिसता डिसेंबर पयलीं हो प्रत्यक्ष प्रोजेक्ट आसा चाली लागतलो। आणि या बातमीपत्रात इथेच थांबूया। इतर घडामोडींसाठी पाहत रहा इन गोवा 24 तास।